या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने 14 ऑगस्ट 2025 रोजी या ठिकाणी शासनाने जी-आर काढला आणि एच-एस-आर-पी नंबर प्लेट बसवण्यासाठी अंतिम मुदतवाढ या ठिकाणी दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एच-एस-आर-पी प्लेट बसवणं किती तारीख आहे, त्यानंतर या ठिकाणी नाही बसवलं तर त्या ठिकाणी त्याचे काय गंभीर परिणाम होतील, या सर्व गोष्टींचा आढावा आपण या आजच्या न्यूजद्वारे घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आला असाल किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, सरकारने एच-एस-आर-पी नंबर प्लेट बसवण्याची मुदत जी आहे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. या ठिकाणी पहिल्यांदा दोनदा मुदतवाढ करण्यात आलेली होती. 15 ऑगस्ट 2025 ही लास्ट मुदत होती, परंतु अजून वाढ करून या ठिकाणी शासनाने या ठिकाणी जे काही वाहनधारक आहेत त्या वाहनधारकांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, तुम्हाला बसवणं बंधनकारकच आहे. या ठिकाणी आता एच-एस-आर-पी प्लेट म्हणजे काय, तर या ठिकाणी इंडिया आणि पुढे तुमचं जर काही एम-एच आहे, हे असं सीरियल असतं, त्या सीरियलला ओळखून या ठिकाणी तुमचं जे काही एच-एस-आर-पी प्लेट आहे तशा पद्धतीचं असतं, ते तुम्हाला नवीन बसवून घ्यायचं आहे 2019 पूर्वीच्या वाहनांना. ती टू व्हीलर असेल, थ्री व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल. या ठिकाणी बघा, ती सुरक्षा वाढवण्याचं काम करते, अशा प्रकारे या ठिकाणी न्यूजमध्ये दिलेलं आहे. मागील या ठिकाणी कारणे दिलेली आहेत. या ठिकाणी बघा, अपॉइंटमेंट या ठिकाणी बऱ्याच वाहनधारकाला मिळत नव्हती. विशिष्ट डेटसाठी या ठिकाणी त्यांना दिले जाते, पण या ठिकाणी सर्व तारखा बुक असल्यामुळे या ठिकाणी तारखा वाढवण्यात आल्या आणि अजूनही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 80% जे काही आपले वाहनधारक आहेत, ते वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी तारीख जी आहे, तारीख वाढवण्यात आलेली आहे. आता वाहनधारकांनी नेमकं काय करायचं आहे, तर बघा, 30 नोव्हेंबरच्या पूर्वी या ठिकाणी तुम्ही नोंदणी करून घ्यायची आहे. अपॉइंटमेंट कशा पद्धतीने घ्यायची, या सर्वांचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. या ठिकाणी बघा, तुम्ही जर अपॉइंटमेंट नाही घेतली तर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत आणि विनाकारण तुम्हाला 10,000 5,000 अशा प्रकारे वाहनांच्या या ठिकाणी टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल किंवा प्रकारानुसार या ठिकाणी लागू शकतो. त्यामुळे तुम्ही नक्की एच-एस-आर-पी प्लेट बसवून घ्यायचा आहे. कशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करायचे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या ठिकाणी कडक कार्यवाहीचे निर्देश या ठिकाणी शासनाने दिलेली आहेत. आता या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, की एच-एस-आर-पी नंबर प्लेट म्हणजे काय? तर एच-एस-आर-पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ही वाहनांना अधिक सुरक्षा देणारी विशेष नंबर प्लेट आहे, ज्यात क्यूआर कोड आणि रिफ्लेक्टिव्ह फायलिंग असते. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न असेल, की एच-एस-आर-पी नंबर प्लेट बसवण्याची नवीन मुदत कधीपर्यंत? तर या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुमचा जो काही वाहनावर बसणारा दंड टाळण्यासाठी एच-एस-आर-पी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन नक्की लवकरात लवकर करून घ्या. कशा पद्धतीनं करायचं, तुम्हाला त्यामधील कोड कशाप्रकारे ओळखायचे, या सर्व गोष्टींचा जो काही आढावा आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.